काल भाऊचा धक्का, वाह वाह, काय भाऊचा धक्का होता कालचा. गेल्या आठवड्यात जे काही चौघांनी दादागिरी केली आहे तर प्रत्येक समाचार हा भाऊच्या धक्क्यामध्ये घेतलेला आहे रितेश भाऊने. म्हणजे कसं आहे की अरबाजनी दादागिरी केलेली वाह वाह करत करत की ना आता मी जिंकून दाखवणार, आता मी बघतोच कसं खेळता तुम्ही, आता मी बघतोच तुम्ही कसं जिंकता नेक्स्ट टाइमला. ही जी दादागिरी केलेली अरबाजने, हा पूर्ण पान उतारा हा अरबाजचा रितेश भाऊने केला का. आणि त्याला हसायला पण येत होतं की लाईटली कारण की ना मी पूर्ण आता ना एक दुसरा आठवडा झाला, आता हा दुसरा आठवडा चाललाय हा रितेश देशमुखने जे अँकरिंग करताय, जे रितेश देशमुख ते झापतायत सगळ्यांना. पण ना थोडंसं मला आहे ना काहीतरी वाटतंय, काय माहितीये का तुम्हाला, काय आठवतंय का रितेश देशमुखला बघून. येस राईट, रितेश देशमुख मध्ये ना सलमान खान दिसतोय. म्हणजे चालण्यावरनं, बोलण्यावरनं, रागवण्यावरनं डिटेल टू डिटेल सलमान कॉपी. म्हणजे हे तुम्ही ऑब्झर्व केलं नसेल मला माहित नाही, पण मी ऑब्झर्व केलं या गोष्टी की सलमान दिसतोय अर्धा त्यामध्ये. त्या गोष्टी जरा साईडला ठेवल्या, पण रितेश देशमुखने वाह काय कमाल केले यार. म्हणजे जे आपल्या मनात प्रश्न असतात यार, हा जर आहे ना जान्हवी लय बोलले यार, बस लय उर्मट आहे, त्याला काहीतरी बोलायला पाहिजे किंवा त्याचा माल उतरवला पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि आपण ते साहजिकच आपण ते एक्सपेक्ट करतोच. आणि रितेश देशमुख तेच बरोबर पॉइंट करतात आणि तेच बरोबर बोलतात. तर त्यामुळे जरा बघताना भाऊचा धक्का असं भारी फील होतं ना, जे आपल्या मनात जे काही प्रश्न असतात, जे आपल्या मनात जे काही भावना असतात ते रितेश देशमुखच्या थ्रू पोहोचतात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बिग बॉस सीझन 5 हा खूप टॉप पर्यंत जातोय आणि खूप जास्त प्रसिद्धी ह्या बिग बॉसला भेटते. पहिल्या सीझन पेक्षा, दुसऱ्या सीझन पेक्षा, तिसऱ्या सीझन पेक्षा 5वा सीझन हा खूप जास्त गाजलेला आहे. आता जाऊ दे, जरा साईडला ठेवूया ते, आपण येऊया आजच्या टॉपिक वरती की भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय घडलं ते. भाऊच्या धक्क्यामध्ये काल काय घडलं की अरबाजला सांगितलं जे तुम्ही अग्रेसिव्ह बनलाय, अग्रेसिव्ह बना, पण असं नाही दाखवू शकत की मी तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला हेच करतो, मी तुम्हाला धमकीच देतो. हे ऍक्च्युअली बिग बॉस खपून नाही घेणार. आणि देशमुख स्वतः या गोष्ट बोललेत की आम्ही ही खपून नाही घेणार ऍज अ ऑडियन्स आणि ऍज अ प्रेक्षक म्हणून. तर त्यामुळे ते जरा जास्त जरा चाललेलं अरबाचं, त्यामुळे जरा अरबा जरा शांत झाला. आणि मागे मागे करणारा वैभव सुरतला बोललेला एका बुक्कीत मान छाटीन तुझी, हे ऍक्च्युअली जे बोलले जे रितेश देशमुखने पण त्याला झापले त्या गोष्टीसाठी. यार तो सूरज केवढा, तुझी बॉडी केवढी, तो त्याला धमकी देऊन पण सूरज लढत होता त्याला. हे पण रितेश देशमुखने सूरजचं कौतुक केलं, त्यामुळे आपल्याला खूप जास्त भारी वाटलं. कारण की सूरजचं ह्या टाइमला खूप कौतुक झालं. मी ते पुढे थोडा पॉईंटने सांगणारच आहे. आपण जरा स्टेप बाय स्टेप जाऊया, कोण कोणाला काय काय बोललंय आणि कसे कसे रितेश देशमुखने सगळ्यांना झापलंय त्या गोष्टी. निक्कीने गेल्या आठवड्यात काहीच केलं नव्हतं. म्हणजे हा जो आठवडा गेलाय निक्कीचा, तो निक्की बॅकअपला गेलेली आणि तिच्या ऐवजी जान्हवी पुढे आलेली. म्हणजे ना असं वाटलेलं की हा आठवडा पूर्ण जान्हवीने गाजवलेला. जान्हवीची तेवढी स्तुती केली, त्यापेक्षा जास्त बेकार काढली ती पण जान्हवीचीच. म्हणजे काय येणार, जी वर्षा उसगावकरला बोललेली की ना तुमची ऐपत नाही हो, तुमची ती लायकी नाहीये, पण तुम्हाला जेवढे अवॉर्ड भेटले ते तुम्ही डिझर्व नाही करत. आणि त्याबरोबर सरकारने तुम्हाला ते का अवॉर्ड दिलेत ना, ते मूर्ख सरकार आहे असं इनडायरेक्टली ती बोललेली. पण ह्या गोष्टी रितेश देशमुखने पॉइंट ऑफ केलेत आणि त्या गोष्टी तिला समजून सांगितलं, ते पण खडसावून की ना जर तुम्हाला एवढं तर वाटत नसेल ना, जेवढे पिक्चर तू नाही केले, जेवढे पिक्चर मी नाही केले ना, तेवढे त्यांनी रिजेक्ट केलेत पिक्चर. हे वर्षा उसगावकरचं ऍक्च्युअली कौतुक खूप जास्त होतं, त्यांचा एक्सपिरियन्स खूप जास्त मोठा आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. हे जान्हवीला कळून चुकलंय आणि हे जान्हवी तरी ती तेच त्या वर्षा उसगावकर बरोबर तेच करत होती त्या गोष्टी. आणि खूप जास्त रागामध्ये आणि खूप जास्त अपमानास्पद बोलत होती. त्यामुळे ती ह्या टायमाला रडली. म्हणजे गेल्या टायमाला निखिल रडलेली वर्षा उसगावकरमुळे, ह्या टायमाला जान्हवी रडली. आणि ते रडवणं हे साहजिकच होतं आणि तेवढा त्याने अपमान केलेला. आपण जर आठवडा पूर्ण पाहिला तर ती जान्हवी खूपच जास्त उर्मट आणि खूपच जास्त वरचढ बोलत होती. त्यामुळे जर मग तिला जमिनीवरती आणायचं काम रितेश देशमुखने साहजिकच केलेलं. पण आता काही गोष्टी अशा होत आहेत की वर्षा उसगावकरचं कौतुक जास्त केल्यावरती वर्षा उसगावकर बोलते माझी चुकच नाही, रितेश देशमुख बोलतोय अगं बाई तू असं बोलली या गोष्टी, हे केलं ना, मी मानत नाहीये. म्हणजे काय झालं माहितीये का, आता रितेश देशमुख पण जास्त बोलू नाही शकत कारण की एजेट आहेत आणि एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे पण वर्षा उसगावकरचं पण कुठे ना कुठेतरी चुकतंय आपल्याला, मला असं वाटतंय. आणि तुम्हाला जर प्रेक्षकांना जर असं वाटत असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की वर्षा उसगावकर ऍक्च्युअली खूप काही ठिकाणी चुकतंय आणि हे आपल्याला दिसतंय ह्या गोष्टी. आणि खूप जास्त आहे ना, तेवढं जान्हवी जेवढी जबाबदार आहे तेवढी वर्षा उसगावकर पण जबाबदार आहे त्या गोष्टीला. कारण की आहे ना कुठल्याही ऍक्शनची रिएक्शन होतेच होते. त्यामुळे ह्या गोष्टी पण समजल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी जान्हवीला पण समजल्या पाहिजेत. ऑब्व्हियसली जान्हवीचं खूप जास्त चुकले आणि खूप जास्त ती उर्मट वागली. अरबाज आणि वैभवपेक्षा पण जास्त उर्मट ही जान्हवी ह्या आठवड्यात वागलेली. आणि मला ऍक्च्युअली सांगायचंय की ना छोटा पुढारी छोटा पुढारी यार, त्याचे पाय बी दाबतो वर्षा उसगावकर, ते पण कॅमेरा बघून यार. म्हणजे एवढं पण नसावं ना माणसांनी की कॅमेरा तिकडे साईडला गेलाय की बाई सोडणार की नाही आम्ही नाही दाबणार, जेव्हा कॅमेरा आहे ना कॅमेऱ्याकडे बघून मस्त की पाय दाबतोय.
तर तुम्हाला प्रसिद्धीच पाहिजे असेल ना तर अशी फालतूमध्ये प्रसिद्धी करू नका. जर काय काहीतरी कमवा नंतर मग ती प्रसिद्धी करा. ऍक्च्युली ह्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी आय थिंक सो ह्या आजच्या भागामध्ये डिस्कस होतील. रितेश देशमुख डिस्कस करेल. आजच्या भागामध्ये आपल्याला अक्षय कुमार पण भेटायला येणार आहे, तर त्यामुळे हा भाग काहीतरी नवीन असणार आहे आणि ह्या भाग मध्ये किती जणांची काढतात रितेश देशमुख हे पण बघायला भेटेल. पण ह्या टायमाला ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या एपिसोड मध्ये अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे योगिता बरोबर. योगितांनी सांगितलं की सर मला घराबाहेर जायचं, मला सहन नाही होतं या गोष्टी. मग जर एवढंच वाटत होतं की बिग बॉस असे आहेत, तुझे एवढे सीझन 4 पर्यंत पाहिलेस तू, तर कशाला यायचं ना घरामध्ये, तर तुला घराच्या बाहेरच जायचं होतं, तुला तर सहनच नाही होत त्या गोष्टी. पण रितेश तिला समजवलं की नाही थोडस बघ आजूबाजू, बघ जरा कसे वागतात कसे खेळतात ते, त्यानंतर तू डिसिजन घे हा. आणि तिच्या हातात नाहीये की घराच्या बाहेर कसं जायचं ते. पण त्यामुळे आता योगिता आहे तिथे आणि योगिता आय थिंक सो योगिताने अजूनपर्यंत तिचा गेम दाखवलाच नाहीये. तिला घराच्या बाहेर जायचं, तिला ते सहन होत नाहीये त्याचं पॉलिटिशियन गेम सगळे. तर बघू आता नक्की काय होते. पण खूप जण फॅन्स पण आहेत योगिताचे, त्यामुळे ते पण तिला सपोर्ट करतील. जास्त करून आठवड्यात त्यांना सूरज चव्हाणचं खूप जास्त कौतुक झालं, कारण की आहे ना रितेश देशमुख वाक्य बोलले की मराठी सीझन असो, हिंदी सीझन असो, गुजराती असो, तमिळ असो, कुठलाही सीझन बिग बॉसचा होता त्या टायमाला कुणीही झाडू मारायचं काम हे बोलून दाखवलं की मी झाडू मारतो, मी किती मोठा आहे, मी झाडू मारतो. पण सूरज चव्हाण हे काम केलं नाही. सूरज चव्हाण हे बिग बॉसचं घर हे आपलं मानलं, त्यामुळे सूरज चव्हाणचं खूप जास्त कौतुक केलं रितेश देशमुखने. त्यामुळे प्रेक्षक पण खूप जास्त खुश आहेत, कारण की जास्त करून फॅन फॉलोईंग आता सूरज चव्हाणचा वाढलेला आहे आणि प्रत्येक रील्सला कुठल्याही कमेंट्सला हे सगळे प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. 2-2 मिलियन पर्यंत ते व्ह्यूज जातात आणि खूप जास्त फॅन फॉलोईंग सूरजचा गेम न खेळता फक्त ऍज अ माणूस की आणि खूप जास्त त्यांनी जे कष्ट केले तर आधीपासून ते सगळे बघता खूप जास्त फॅन फॉलोईंग सूरज चव्हाणचा वाढलेला आहे. त्यामुळे बिग बॉस जास्तीत जास्त फायदा कोणता झाला असेल ना तो झालाय सूरज चव्हाण. जास्तीत जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलाय तो म्हणजे निक्की आणि जान्हवीला. तर आपण बघू आता ह्या आठवड्यात पुढे काय होतंय, किंवा भाऊचा धक्काचा दुसरा एपिसोड आज होणार आहे. आणि अजून जर तुम्हाला काय अजून अपडेट पाहिजे असतील बिग बॉस बद्दल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ पुढच्या भागात.